पाहता लोचन क्रोधाची जोडी मौनी विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बलवा तुहा सर्व लोकांचे आदर विठ्ठल बलवा तुहा माधव देव आहे सुकाळ देशी अभाग्याशी दुर्भिक्ष नेनती हाक पडले पाटा आडराने नेनती हा पडले पाटा आडराने नेनती हा आवसवणी असते घर माग दूर घातला लाटावर नेनती हा करून काटाडरा नेनती हा तुका म्हणे मन मुरी तुका म्हणे मन मुरी मग जेवरे तेची तू हा करून साठा भरले फाटाडराने देवा हे सुकाळ देशी देवा हे सुकाळ देशी बोला देव आहे सुकाळ देशी अभाग्यासी दुर्भिक्ष अभाग्यासी दुर्भिक्ष
पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठला देव आहे सुकाळ देशी, देव आहे सुकाळ देशी, अभाग्यासी दुर्भिक्ष, नेणती हा करू साठा, भरले फाटा आडराने, वसवून असे घर, माग दूर घातला, नेणती हा करू साठा, भरले फाटा आडराने. तुका म्हणे मनमुरे, तुका म्हणे मनमुरे, मग जे उरे तेची तू, नेणती हा करू साठा, भरले फाटा आडराने. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. सरे चरणा संताची सरे चरणा सरे चरणा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु सेवे लागी सेवक. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, सेवक झालो तुमच्या लागो निज चरणा, तुमच्या लागो निज चरणा, तुमच्या लागो निज चरणा. आओ स्वामी तुकया देवा, यावरी न करावा, यावरी न करावा
अभाग्यासी दुर्भिक्ष नेणती हा करू साठा भरले फाटा आडराने. सेवेला घेतलेला मंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. भगवंताचा पत्ता सांगणार. माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टी अत्यावश्यक आहेत. इकॉनॉमिक म्हणजे अर्थशास्त्र. अर्थशास्त्र असं मानतं की राहण्यासाठी निवारा पाहिजे, खाण्यासाठी अन्न पाहिजे आणि लज्जा रक्षणासाठी वस्त्र पाहिजे. अन्न, वस्त्र, रोटी, कपडा और फूड, क्लॉथ अँड हाऊस मूलभूत गरजा आहे. राहण्यासाठी घर हवं, अंगरक्षणासाठी कपडा हवा आणि पोटासाठी अन्न पाहिजे. ह्या मूलभूत गरजा आहेत. पण एवढ्यावर भागत नाही. समजा तुम्हाला राहण्यासाठी आम्ही घर दिलं असं समजा. देणार नाही समजा, फक्त आम्ही द्यायला आलोच नाही, घ्यायला आलोय. कीर्तनकार देत नाही, घेतो. लक्षात ठेवा. तुम्हाला घर दिलं, कपडे पाहिजेत, कपडे दिले. चला, त्याच्यानंतर काय, अन्न पाहिजे, अन्न दिलं. बास का? तुम्ही म्हणला बास. त्याच्यानंतर मी प्रश्न विचारला, पाणी नको का? तुम्ही काय म्हणणार? नाही ना, असं कसं? मग पहिलं 3 नसलं तर चालेल, पण पाणी पाहिजे. पाणी दिलं. त्याच्यानंतर प्रश्न विचारला, हवा नको का? हवा असं कसं राव? म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ह्या आवश्यक गोष्टी आहेत. पाणी आणि हवा ह्या अत्यावश्यक गोष्टी आहेत. झालं का? पण त्याच्या पुढे चला. बिना घराचा मनुष्य जगतो. सध्या घर हे नुसतं गरज राहिलेलं नाही, घर हे आता व्यसन झालं. घराला बांधण्यासाठी जेवढा खर्च येतो त्याच्यापेक्षा डेव्हलपसाठी खर्च जास्त. अन्न हे नुसतं पोटासाठी झालेलं नाही. आता अन्न दिवेसाठी असं आहे. ढाब्यावर गेलं की वेगवेगळे आकर्षक पदार्थ. वस्त्र, महिला मंडळ, तुम्ही क्षमा करा बरं का मला. वस्त्र नुसती गरज राहिलेली नाही, वस्त्र आता व्यसन आहे. असं आहे. त्यातल्या त्यात महिला वर्गांना तुम्हाला साड्या किती पाहिजे असं विचारलं तर बाई सांगते द्याल तेवढ्या थोड्याच. किती पाहिजेत साड्या? द्याल तेवढ्या थोड्या. बरोबर? माझ्या लहानपणीची गोष्ट आहे नाना. आमचे वडील आंघोळ केले की धोत्राचा सोगा पिळायचे. धोत्राचा सोगा पिळलेल्या सोंग्यानं अंग पुसायचे आणि दुसरं धोतर पांघरायचे. टावेल जुन्या पिढीला माहीत नव्हता. आता एका घरात एकेकाचे 5-5 टावेल आहेत. असं आहे. एका घरात गेलो 25-30 बूट बाहेर होत चप्पल. आत गेलो म्हणलं कोणी पाहुण्याला तर नाही. मग एवढे चपल्या कशा? आमच्याच आहेत म्हणलं. घरात लोक किती? 4. चपल्या किती? 24. लक्षात घ्या. आवश्यक गोष्ट पाहिजे, पण त्याच्यापेक्षा पाणी आणि हवा अत्यावश्यक आहे. आणि त्याच्यापेक्षा आपुला तो एक देव करुणी घ्यावा ते नवीन जीवा सुखलो हे. ते नवीन जीवा सुखलो हे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा
सुख होय तेने बिन जीवा सुख होय तुकोबाराय सांगतात परत मागया अन्न वस्त्र निवारा हवा आणि पाणी. पण याचा सगळ्याचा संबंध जीवनाच्या गरजेशी आहे. लक्षात ठेवा, या सगळ्यांचा संबंध जीवनाच्या सुखाशी नाही. घर जीवनाची गरज आहे, अन्न जीवनाची गरज आहे, वस्त्र जीवनाची गरज आहे, हवा जीवनाची गरज आहे, पाणी जीवनाची गरज आहे. पण याचा संबंध सुखाशी नाही. लक्षात ठेवा. म्हणून मोठमोठ्या घरातली माणसं दुःखी आहेत. मोठमोठ्या घरातली माणसं म्हणलं का दुःखी आहे? ते म्हणले घरात खायला कोण नाही. आहे का नाही? घर मोठं आहे, बंगला मोठा आहे, एक गुंठा नाही, 1 एकरातला बंगला आहे. कशाला कमी सांगायचं आपण? पण सगळ्या बंगल्यात दोघंच आहेत, पेटी आणि तबला. टाळाची किणकिण नाहीत अजिबात, टाळ नाहीत वाजत. काय करतात सांगा? दशरथ राजा काय म्हटला? पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. म्हणजे घर गरजेसाठी आहे, सुखासाठी नाही. या लक्षात ठेवा. तुम्ही संध्याकाळी अंगणात बसलाय आणि अचानक तुमच्या घरात साप शिरला, झोपायला जाता का? नाही. बाहेर थंडी आहे, असू दे, ब्लँकेट आणली, डास चावतायत, चावू देत. सापापेक्षा डास परवडले. हे लक्षात ठेवा. काय गंमत आहे बघा ना. कपडा सुखासाठी आहे का नाही? नवीन लग्न झालेला नवरदेव रस्त्याने चालला होता, अंगावर 50,000चा ड्रेस होता. असू शकतंय. पायामध्ये नुसत्या 10,000चा बूट होता आणि त्याच्यामध्ये 1,000चा सॉक्स होता. अंगावर 10 तोळे दागिने होते. तरी सुद्धा त्याचा चेहरा उतरला होता. मी त्याला म्हणलं, भाऊसाहेब, कपडे एवढी चांगले आहेत, दागिने आहेत, तुमचा चेहरा नाराज का? त्यानं काय उत्तर दिलं आहे का? तो म्हणला, महाराज, तुम्हाला माझा कपडे दिसतात, माझा बूट दिसतोय, पण माझा बूट मला कुठं लागतोय तुम्हाला माहित नाही. पण लक्षात ठेवा, बंगला कुठं टोचतो आपल्याला नाही कळत, त्याला म्हणतं कळत. साखर कारखान्याचा चेअरमन वारला, त्यांच्या पत्नीला भेटायला गेलो. सांगपण करायला. विशेष म्हणजे आता ते चेअरमनचं घर होतं. आम्हाला वेटिंगला लागले 15 मिनिट. वेटिंगला थांबा म्हणले, आत माणसं आहेत. असू द्या. आतली माणसं गेली, मग आमचा नंबर लागला, आत गेलो. आता कल्पना काय सांगा? कल्पना काय? बाहेर रडणार आणि आपण काय 2 शब्द बोलणार. तसं घडलंच नाही. बाई नुसती खुर्ची बसली होती. 1 नाही 2 नाही, 5 मिनटं बसलो. बाई बी बोलत नाही, आम्ही बोलत नाही. अहो, ते रडल्याशिवाय आम्ही बोलायचं. रडू नका म्हणायचं, पण रडली पाहिजे ना. हे घडलेलं आहे, बनवून सांगत नाही, फक्त नाव सांगत नाही. शेवटी 5 मिनिटांनी उठलो आणि बाहेर आलो. मला घाम फुटला. त्याच्यानंतर कानाला खडा लावलं. म्हणलं, मोठ्या लोकांच्या सांत्वनाला जायचं. माझा विषय लक्षात घ्या. अन्न सुख देत नाही, कपडा सुख देत नाही, घर सुख देत नाही, काय नाही. म्हणून आता अन्न आहे का? गावचा चेअरमन
सोसायटीचा. निवडणूक झाली आणि निवडणुकीमध्ये सपाटून आपटला. बायको भोळी होती जुन्या काळातली, तिला काही मोबाईल वगैरे काही कळत नव्हतं. तिनं आपलं हौसनं म्हणली बाया निवडून येतील, बासुंदी करूया. मग तिनं बासुंदी केली, पुरी, कुरकुरीत भजी, पापड, थाट मोठा केला. आता हे पडलं होतं, बोळा बोळानं लपत आलं. हातपाय घ्यायला पान दिलं, जेवायला वाढू का? वाढ म्हणला. वाढलं. त्यानं बघितलं पुरी, बासुंदी, भजी, वैतागला. काय म्हणला, तुला आजच सवड झाली का असलं करायला? बायको म्हणली काय झालं? काय नाही झालं. आणि जेवायला लागला. आणि बायको काय विचारते माहिती आहे का? होय व बासुंदी कशी झाली? शेर म्हणला मातीसारखी लागत्या. लक्षात घ्या, घर सुखासाठी नाही, गरजेसाठी. कपडा सुखासाठी नाही, गरजेसाठी. अन्न सुखासाठी नाही, गरजेसाठी. पण देव मात्र सुखासाठी आहे. ते नेविन जीवा सुख. आपला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. देणे विना जीवा सुख नोहे, देणे विना जीवा सुख नोहे. देवाचा संबंध सुखाशी आहे, हे लक्षात ठेवा. काय आता मुलांचे हुंडे नाहीत, आता संपलं. काळ बदलतो, लक्षात ठेवा. 1930 साली म्हणजे 100 वर्षापूर्वी झालं तर आमच्या वडिलांनी आमच्या आईच्या वडिलांना 10 रुपये दिले होते. आमचे वडील सांगायचे 10 रुपये देऊन लग्न केलं त्यावेळेला. आता काळ बदलत चालला, तर मुलांना मुलीला पैसे द्यावं लागतं. पण मुलगा मोठा तालेवार, देशमुखाचा, 100 एकर जमीन, गावात प्रतिष्ठा, दरवर्षी ऊस 1000 टन जायचा. मुलगा चांगल्या कंपनीत कामाला, उंचा पुरा गोरा गोमटा देखना. त्यामुळे व्याही म्हटले हे स्थळ सोडायचं नाही. बैठकीला बसले, सुरू झाली स्पर्धा. 5 लाख सोनं काय असेल ते. नाही, जमत नाही. 25 जमत नाही. सोनं 15 तोळ्यात नाही जमत. घासाघीस चालली होती. तेवढ्यात काय झालं, मुलाला लागली उचकी. उचकी लागली, आई पळत गेली. काय झालं? कुलाटो काय झालं? जे दरदरून घाम फुटला. उचकी लागली तर शेवट. मुलानं प्राणच सोडला. बायकोनं बोलवलं मालकाला, आत या, काहीतरी गडबड आहे बघा. मालकानं बघितलं, त्याच्या लक्षात आलं सगळं संपलेलं. तो बाहेर आला. तो म्हणला पाहुणं हुंडा नको. पाहुणं म्हणजे एवढ्यात कसं बदललं? मला सोनं बी नको. हा काय कळे ना. म्हणले काय झालं काय? तो म्हणला काय नाही, मुलाचा प्राण गेला. देता का मुलगी? मुलगी देता का? देत असलं तर जाग आणतो चला. नाही म्हणजे भगवान परमात्म्याच्या सुख आहे, लक्षात ठेवा. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. अंत पार नाही लेका, अंत पार नाही लेका. कृष्ण नंदागरी, बाळकृष्ण नंदागरी.
बाळकृष्ण नंदाघरी गोकुळीच्या गोकुळामध्ये जे सुख झालं कुणामुळे झालं? बाळकृष्ण म्हणून. एक लक्षात ठेवा, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे. म्हण काय? सर्च अँड इट विल बी फाइंड यू. शोधा म्हणजे, अशी म्हण आहे इंग्रजीमध्ये. शोधा म्हणजे, पण ही म्हण अपुरी आहे. शोधल्यावर सापडत नाही, जिथं असेल तिथं शोधावं लागतं. बरोबर? म्हातारी वाकळ शिवत होती. वाकळ शिवताना सुई पडली, सापडना. घरात लाईट नव्हती, दिवा होता. पण सडकावर आली आणि हॉलिजनच्या खांबाखाली सुई शोधायला. बाकीच्या बाई म्हणल्या, मावशी काय झालंय ग? अगं जोरात सुई पडल्या. म्हातारीची नजर कमी आहे. बाकीच्या बाई म्हणल्या, आपण मी जरा शोधूया. 4-5 बाया शोधायला लागल्या. अर्धा तास झाला, सुई सापडली नाही. मग एक म्हणली, बरं का दिवाण साहेब, कुठं नाही पडले हो? ती म्हणली, घरात. आता काय करावं? म्हणली, घरात पडली, इथं का ओळखतीस? म्हणली, इथं उजेड आहे म्हणून. सुई उजेडात सापडणार नाही, तिथं पडल्या म्हणून. तुझे आहे तुझं पाशी जागा चुकलासी सोडोनिया नाही. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी सोडोनिया परी तू जागा चुकलासी सोडोनिया तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी सोडोनिया नाही. तुझे आहे तुझं पाशी पण तू जागा चुकलासी. पुढे तुम्ही काय म्हणाला हो, मला कळले की माफ करा. पाठांतर कमी होत चाललं. पाठांतर कमी होत चाललंय. मोबाईल चांगला नाही, वाईट. मोबाईलमुळं गाथा वाचण्याची प्रवृत्ती कमी होत चालली. मोबाईलमध्ये सगळं मिळतंय ते चांगलं आहे, पण त्याच्यामुळं आपण संत वाङ्मय वाचत नाही. बाई, तुझे आहे तुझं पाशी परी तू चिवडून या नासी तुझ्या घरच्याने केली. आपला विषय काय? आपला विषय मनुष्य सुख शोधतोय कुठं? विषयात. आहे कुठं? देवात. म्हणून सुखाचा शोध घेण्याच्या अगोदर देवाचा घे. विठ्ठला विठ्ठला देव पहाव या करी ओसायास देव पहाव या करी ओसायास. देव पाहया करी ओसायास. देव पाहया करी ओसायास. नदरी हे आस नाशवंत नदरी हे आस नाशवंत. नदरी हे आस नाशवंत. नदरी हे आस नाशवंत. देव पावया करी ओसायास. देव पावया
देव पावाया करी जायास देव पावाया करी जायास आसनाश नगरी आस नगरी हे आस नगरी आस तुकोबाराय सांगतात, प्रयत्न कर देव पाहण्याचा, देव मिळण्याचा, देव जाणण्याचा, देव प्राप्त होण्याचा प्रयत्न करा. मग प्रश्न निर्माण झाला साधकाला, देव कुठं आहे? प्रश्न काय निर्माण, देव कुठं आहे? त्याचं उत्तर या अभंगात आहे. विठ्ठल विठ्ठल. पहिलं वाक्य आहे, देव आहे. आहे ना, आहे शब्द लय महत्वाचा आहे. आहे शब्द काय करतो? तुम्हाला वेदांत सांगत नाही, वेदांत अवघड आहे. पादक आवरण, आभानापादक तिकडे जाऊ नका. खेडेगावात वेदांत सांगूच नाही म्हटलं मी आहे. उगा लोकांना बोर कशाला करायचं? त्यांच्यातलं का असल बापाचं काहीच करणार नाही. म्हणून साधी गोष्ट आहे. आहे शब्दामध्ये फार मोठी पॉवर आहे. कोणती पॉवर आहे? आहे शब्द आला की मनातला संशय गेला. झालं का? बरोबर 7 वाजता विनेकऱ्यांनी रामकृष्ण हरी म्हटले. यजमान कोण आहे? नंतर शेवटी बोलणार आहे तुमच्याबद्दल. कारण का, एकट्यानं सप्ताह करणं विशेष. मी शेवटी बोलेन. आप्पांना लोकांनी विचारलं, अहो तात्या नाही तर सुरुवात कशी केली आहे? आप्पा एवढंच म्हणले, तात्या आल्या. काय म्हणले? तात्या आल्या. तात्या आहे म्हटल्याबरोबर तात्याच्या अस्तित्वाचा संशय गेला. आहे शब्दामध्ये ताकद आहे, लक्षात ठेवा. पहिल्या चरणात सांगितलंय देव आहे, म्हणजे देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका घेऊ नका. कुठं आहे? अहो भरपूर आहे. कांबळेश्वरमध्ये आहे, श्रीरत्नमध्ये आहे, म्हणजे या भागात तिथं बी आहे. जवळ आहे. तो काळ देशी. आहे शब्दात पावर आहे, लक्षात ठेवा. आहे शब्द काय करतो? आहे शब्द दुःख नाहीसं करतो. आता ऐका, 10 माणसं पंढरपूरला चालली. 10 माणसं रस्त्यात नीरा नदी लागली. पण 10च्या 10 पावडर, पागल, अक्कल नव्हती झाली. नीरा नदीला उतार होता, कमरेचं पाणी होतं. श्रीरत्नीच्या पडेल गेले. काय खुंट नव्हता पलीकडे? काय हां, पलीकडे गेले, लाट्याच्या पलीकडे. नदीला धार होती. पलीकडे गेलं म्हणले, एका आपण 10 जण आलोय, पण एखादा वाहून गेला नाही ना. आता वाहून गेल्यावर दिसला नसतं. म्हणले मोजा. मोजायला लागले. सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणला 1 कमी आहे. दुसरा म्हणला तुझं गणित कसं आहे, मी मोजतो थांब. दुसऱ्यानं मोजला 1 2 3 4 5 6 7 8 9. 10 लोकांनी 10दा मोजलं. माणसं नोट भरली. मग लागले रडायला. नववा मेला, नववा मेला. 10च्या 10 रडत होते. कुणासाठी? नव्यासाठी. तिथे एक शहाणं मनुष्य. ऐका काय आहे, आप्पांनी सांगितलं दिगंबरना, माणसं किती उभी आहेत तेवढी बघा, मला उपकरण द्यायचं. दिगंबरनी माणसं मोजली. विजय करायपासून तिथंपर्यंत 18 भरली. म्हणले 18 आहेत. त्यांनी 18 उपकरणे आणली.
18 जणांना दिगंबर राहिला की ते म्हणजे तुम्हाला 18 सांगितली. म्हणजे एकूण संख्या मोजताना आपल्यासह मोजली पाहिजे का नको? आपल्यासह मोजली पाहिजे. आणि नाही मोजली तर उपरण्यासाठी लढायचं नाही. मग सार्वजनिक क्षेत्रात संख्या मोजताना आपल्याला जो धरत नाही तो बावळट आहे. बरोबर आहे ना? आपल्याला धरत नाही तो बावळट आहे. आता या जागेवर जागा बदलू नका. आपल्याला धरत नाही तो बावळट आहे. एसटीतला कंडक्टर माणसं मोजतो तेव्हा आपल्याला धरतो का? झालं, आता बोलायची बंद झाली बरं. आपल्याला धरतो का? नाही. बावळट आहे का? अहो धरलं तर बावळट आहे उलट. एका माणसाला पैसे भरावे लागतील ना. म्हणजे काय? स्वतःलाच मोजत नव्हते. म्हणून मगाचं उत्तर आहे तुझी आहे. लागले रडायला. एक मनुष्याला शाना का रडत्या तू? काय झालं हो? आमच्यातला 10वा गेला. त्याला म्हटलं 10च्या 10 आहेत. आता काय करावं? तो म्हणला कोणी म्हटलं तुम्हाला 10वा मिळाला? म्हणजे मग 10वा मिळाला नाही, 10वा आहे. 10वा आहे असं म्हटल्याबरोबर 10च्या 10 रडायची हे लक्षात ठेवा. आहे शब्द काय करतो? आहे शब्द दुःख नाहीसं करतो. हा अभंग असा आहे. साधकाने विचारलं संतांना देव आहे का? आहे. आहे म्हटल्याबरोबर देवाचा संभ्रम संपला. विठ्ठल कलकत्ता शहरामध्ये एक 22 वर्षाचा मुलगा भेटेल त्याला विचारायचा काय देव आहे का? लोक सांगायचे तुझी अडचण काय आहे का? मग पुढचा प्रश्न विचारायचा तुम्ही बघितलाय का? नाही. मग कसा आहे? एखादा म्हणला हो बघितलाय. बघितलाय हो मला दाखवाल. त्या मुलानं असं लय जणांना विचारलं पण त्याचं समाधान झालं. कुणी तर सांगितलं नरेंद्र तुझी शंका मिटवणारा एक साधू कलकत्त्यात आहे भुवनेश्वराला. तो तुझं उत्तर देईल. आणि नरेंद्र भुवनेश्वरमध्ये गेले रामकृष्ण परमहंसांच्याकडे. पाहिल्याबरोबर त्यांचे डोळे बघितल्यावर लक्षात आलं की ही व्यक्ती वेगळी. मग म्हणले महाराज देव आहे का? राम आहे. कॉन्फिडन्स. देव आहे का? आहे. दुसरा प्रश्न तुम्ही पाहिलाय का? पाहिलाय. तिसरा प्रश्न मला दाखवाल का? दाखवेन. चौथा प्रश्न कधी दाखवाल? तुला कधी पाहिजे? चरणावर लोटांगण घातलं आणि काय म्हणले गुरुजी तुमच्यासारखा साक्षात्कारी महात्मा भेटण्यासाठी या कलकत्त्यात 3 वर्ष फिरतोय मी. 3 वर्ष फिरतोय. रामकृष्ण काय म्हणले ऐका. रामकृष्ण म्हणले नरेंद्र मला पाहण्यासाठी तू किती फिरतोय? 3 वर्ष. अरे तुझ्यासारखा शिष्य मिळण्यासाठी मी जन्मजन्मापर प्रतीक्षा करतो लागते. माझं म्हणणं काय देवाचा साक्षात्कार करून देणारा महात्मा दुर्लभ आहे. तुका म्हणे देव दाखविल दृष्टी. का म्हणे देव दाखविल दृष्टी. का म्हणे देव दाखविल दृष्टी. का म्हणे देव दाखविल दृष्टी. तया सवे भेटी थोर पुण्य. तया सवे भेटी थोर पुण्य. तया सवे भेटी थोर पुण्य. देव दाखवणारा महात्मा महात्मा सुदुर्लभ. महात्मा दुर्लभ आहे लक्षात ठेवा. मग तुकोबार यासारखा महात्मा त्यांना विचारलं महाराज
देव आहे आहे कुठं आहे? सगळीकडे आहे. सुकाळ देशी. वा. मग त्यांनी पुढचं विचारलं, मग आम्हाला का दिसत नाही? तुकोबर अभागी. तुम्ही अभागी आहे. तुम्ही अभागी आहे. अभाग्याला देव नाही. बाळकिडेतला अभंग 99 क्रमांकाचा. काय? गेला कोठे होता, कोठून आला, सहज व्यापला आहे नाही. आहे सात भावे सकळही व्यापक. आहे सात भावे सकळ व्यापक. आहे सात आहे सात भावे सकळ ही व्यापक. नाही अभाविक लोका हे. आहे सात भावे सकळ व्यापक. ज्याला भावना आहे त्याला सगळीकडे आहे. ज्याला भावना नाही त्याला नाही. अभाविक. देवळामध्ये पांडुरंगाच्या सिगारेट ओढणारा मनुष्य, त्याला वारकरी काय म्हणला, ओ साहेब सिगारेट का ओढतो? म्हणून काय अडचण नाही. तेव्हा पुढं कुठं आहे देव? तो काय म्हणला, देव नाही, हा दगड आहे. हा काय? दगड आहे. नाही अभाविक. अभाविकाला काय तुका सांगा? अहो म्हणले दगड नाही, मूर्ती आहे. तुम्हाला कुठनं आणली आहे? पंढरपुरातनं. पंढरपुरातून दगड कुठनं आणला? नेवाशात. नेवाशातलं कुठला? खाणीतला. त्याचा युक्तिवाद आहे, अरे देवळातला दगड जर नियामक आहे तर शेजारचा डोंगर का गप असला? अभागी. अभाग्याला देवाची प्रतीची असून येत नाही. अभाग्याशी गर्विष्य. आता अभागी आहे का? ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. वय 65 झालं. डोळ्यावर पडदे आले. दिसायचं कमी आलं. भीक मागायची, पैसे नाही. 4 घर मागून जगायचं. डोळ्यात दिसायचं कमी आलं. डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला विचारलं, डॉक्टर काय झालं? म्हणले पडदे आले. काय केलं पाहिजे? ऑपरेशन. म्हणला खर्च किती आहे? 5 लाख. अघाय. तो म्हणला 5 रुपये नाही, जवळ 5 लाख. त्यानं आपलं ऑपरेशनचा नाद. मनात विचार काय केला, दिसायचं कमी आलंय, काही दिवसांनी बंद होणार. पण पोट काही बंद होणार नाही. दिसलं तरी सुद्धा काठी घेऊन कसं तरी चाललं पाहिजे. त्यानं विचार काय केला, म्हणला डोळे गेल्यावर कसं चालायचं प्रॅक्टिस करूया. म्हणून डोळे झाकले आणि काठी टेकत चालायला लागलं. ए बाय सरळ बस, सरळ बस. काय म्हातारं झालं? पार्वती काय म्हणली शंकरानं, देवा कामन हाल चालवले ते गरीब. भगवान म्हणले, अगं त्याच्या नशिबात. हा नशिबात, खरंच नशिबात. म्हणले द्या की. देतो बघायचा. देवानी 50,000 रुपयाचा हंडा त्याच्या पुढे ठेवला. 50 फुटावर 50,000 रुपये भरलेले. त्यानं डोळे झाकले. काठी टेकत टेकत आला आणि काठी नेमकी हांड्याला टिकली. पार्वती म्हणते, काय हांड्याला टेकलं डोळं उठली. काठी हांड्याला टेकलं, डोळं उघडं का नाही? तो काय म्हणला, हा असा दगड रस्त्यात येतो. आणि असाच, आता मी चालता येत नाही, मला चालून दाखवलं तुम्हाला मी. असा दगड रस्त्यात आला, असं जायचं. दगड वळून पुढे गेला. पार्वती म्हणले, तुमचंच खरं आहे. कैसे प्राप्तीचे वेळे, निदैवा आंधळेपणाचे डोळे, ते असले आपले डोळे आपण झाकी. त्याला म्हणतात अभागी.
कारण काय? नेनती हा करू साठा, नेनती हा करू साठा, नेनती हा करू साठा, नेनती हा करू साठा, परले फाटा आडराने, परले फाटा आडराने, परले फाटा आडराने, नेनती हा करू साठा, नेनती हा करू साठा, परले फाटा आडराने, भरले फाटा आडराने, भरले फाटा आडराने, नेनती हा करू साठा, नेनती हा करू साठा. तुकोबाराय सांगतात, ज्यांची बुद्धी आड रानात धावली त्यांना देव का मला दिसत नाही. म्हणजे काय झालं? म्हणले मी टी व्ही भारी आणला, लावला पण दिसतच नाही. ते म्हणले अँटिना बसवलाय का? कसला असतो? टी व्हीच्या लहरी शोषून घेणारा अँटिना, किंवा आता काय म्हणतात त्याला, डिश, डिश म्हणतात ना. अँटिना किंवा डिश बसवलं नाही तर लहरी असून सुद्धा आत येणार. त्याला म्हणतात नेनती हा करू साठा. इथलं उदाहरण सांगतो. हॉलिजन लागल्या, माझ्या पुढं माईक आहे, पुढं काय ह्याला काय म्हणजे मॉनिटर, पुढे मॉनिटर आहे, त्यांच्याकडं कॅमेरा आहे. कॅमेऱ्यामध्ये ते चित्र दिसतंय, त्याला वायर आहे का ना, वायर आहे, चॅनेल आहे. तुम्हाला ऐकायचं त्याला चॅनेल आहे. हॉलिजन लागलाय त्याला चॅनेल आहे. माझ्यापुढं माईक आहे, माईकला चॅनेल आहे. म्हणजे एकच विजेचा प्रवाह माईकमध्ये गेला तर आवाज येतो, हॉलिजनमध्ये गेला तर प्रकाश पडतो, कॅमेऱ्यात गेला तर कॅमेरा चालतो, पंख्यात गेला तर पंखा हवा देतो, हीटरमध्ये गेला तर हीटर उष्णता देतो, कूलरमध्ये गेला तर कूलर, ए सीमध्ये गेला ए सी. कोण आहे? विद्युत प्रवाह, त्याला म्हणतात करंट. काय म्हणतात? करंट. एकच करंट एवढी कामं करतो. माझं म्हणणं असं आहे, तोच करंट तुमच्या अंगाला लावला तर. लोक म्हणले आमच्या अंगाला का? मग काय माझ्या अंगाला लावता काय? म्हणजे जो करंट हॉलिजनमध्ये प्रकाश देतो, मॉनिटरमध्ये आवाज देतो, कूलरमध्ये शांत थंड देतो, फ्रीजमध्ये गार करतो, तोच करंट माणसाच्या शरीराला लागला तर माणूस पेटत नाही, पेटवावा लागतो. कारण का? नेनती हा करू साठा, भरले फाटा आडरा. पण म्हणजे आम्हाला दिसत नाही, काय करावं? तुकोबा बावळ्या, दिसत नाही काय? आणि हे काय सगळं वसवूनी आसे मागलू घातला, माग दूरी घातला, वसवूनी आसे घर, माग दूर घातला, माग दूर घातला, माग दूर घातला, वसवूनी आसे घर, माग दूर घातला, माग दूर घातला, माग दूर घातला.
ते घर. घर म्हणजे विश्व. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी म्हणजे घर हो घर वसवले. मग सापडत कसा नाही. माग दूर घातला. त्यानं घर निर्माण केलंय पण बांधणाराचा पत्ता ठेवला. हे लक्षात ठेवा. जगामध्ये एकच कलाकार असा आहे त्यानं कला केली पण पत्ता ठेवला नाही. मॉनिटरवर नाव आहे का? आहे का? वाचा वाचा की. एमएक्स गोल्ड. हा एमएक्स गोल्ड. अनेक एमएक्स गोल्ड. आहे अवघडच नाव आहे. अनेक गोल्ड. ठीक आहे. मंडपवाल्याने मंडप दिला तर कुठं तर कोपऱ्यात नाव असतं अनिल मंडप टॅन. सिस्टीमवाल्यानं सिस्टीम दिली तर कुठं नाव असतं काय नाव? खलाटे सिस्टीम. नाही नाही सिद्धी. एमएक्स गोल्ड. नाही येत आहोत. आपल्याला येत नाही कशाला म्हणायचं. आप्पाच्या आप्पावर का आप्पा. आप्पा काय म्हणे माहिती आहे का? घर 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 फिरणारा पंखा, वाट, गोदरेचं कपाट आणि डास चावत नाही त्याला काय म्हणतात? अहो ते बांधतात ते चारी बाजूला. हा आप्पा काय म्हणे माहिती आहे का? तुम्हीच म्हणा मला येत नाही. आप्पा म्हणायचे म्हणा तुम्ही मला येत नाही. काय नाव सांगितलं? अमिक्स गोल्ड. अनेक गोल्ड. म्हणजे कोणताही कलाकार. पाठीमागं माझ्या बोर्ड आहे. त्या बोर्डच्या खाली लिहिलंय बघा. काय लिहिलंय? कुठलं कुठं छापलंय ना त्याचं नाव आहे. कोणताही कलाकार. पकवाजावर लेबल आहे ना. पकवाजावर लेबल आहे. त्या लेबलवर लिहिलेलं आहे. काय लिहिलंय? निलेश. नितीन. आपल्या जवळ त्याचं नाव सांगूया काय? निलेश काय म्हणायचं? निलेश नितीन नितीन निलेश तबला मेकर. मेकर. तुम्हाला त्यांचं का नाव सांगितलं? त्यांनी मला कमिशन जाहीर केलं मग त्यांचं नाव. कोणताही कलाकार आपलं नाव. पण जगात एकच कलाकार असा आहे ज्याने एवढी कला निर्माण केली पण स्वतःचं नाव ठेवलं नाही. माग दूर घातला. आता शेवट. शेवट नाही पहिलं. देव आहे. आता परत गोष्ट कोणाची? आंधळ्याची. आंधळ्याची नाही वेड्याची. 10 वेड्यांना एक शाळा काय म्हणला? 10वा आहे. अहो आहे पण कुठे दाखवा ना. दाखवतो. तो काय म्हणला? मोज. तू मोज. त्यानं मोजली 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि कानपाडीत मारली तू 10वा. तू 10वा. माझा अभंग संपला. तू 10वा म्हणल्यावर काय झालं? 10वा आहे म्हणल्यावर दुःख गेलं आणि तू 10वा आहे म्हणल्यावर आनंद झाला. शेवटचं चरण. तुका म्हणे मन मुरे मग देव रे तेची तू म्हणा. तुका माने देवा हे सुकाळ देसी. देवा हे सुकाळ देसी. देवा हे सुकाळ देसी. देवा हे सुकाळ देसी. देव आहे सुकाळ देसी. देव आहे सुकाळ देसी. देव आहे सुकाळ देसी. देव आहे सुकाळ देसी. भाग्यासी दुर्भिक्ष.
हा करू साठा अभाग्यासी दुर्भिक्ष नेणती हा करू साठा 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 भरले पाटा नेणती हा करू साठा नेणती हा करू साठा भरले त्यांना माझी अडचण कुठं माहीत आहे. पाय दाबले का नाही मी पडतो लगेच. असं आहे. 10 मिनिटात सेवा संपवणार. 2 गोष्टी सांगतो. एखाद्या वस्तूचं ज्ञान 2 प्रकारे, एक परोक्ष आणि दुसरं अप्रोक्ष. म्हणजे एक अप्रत्यक्ष आणि दुसरं प्रत्यक्ष. म्हणजे काय? तात्या आल्यात का? आल्यात. तात्यांचं ज्ञान झालं का नाही? तात्याचं ज्ञान झालं. कुठं आहेत? तेव्हा त्या कोपऱ्यात बसले. आल्यात म्हणल्यावर परोक्ष ज्ञान आणि कोपरा दाखवल्यावर अपरोक्ष. तसं या अभंगाचे पहिलं चरण परोक्ष. देव आहे का? आहे. पहिलं चरण. आणि शेवट चरण कुठं आहे? तूच आहे बावळ्या. तुका म्हणे मन हा मुर्ण शब्द आहे का नाही? मुर्ण लय गोड. लक्षात ठेवा. आणि आमच्यापेक्षा यांच्या पाठ जास्त आहे तुमच्या. मुर्ण कसं आहे ऐका. आम्ही जेवायला गेलो. म्हणलं वहिनी कीर्तन जायचं लवकर वाढ. वहिनी काय म्हणली? का त्या 5 मिनटं थांब. म्हणलं का? भात झालाय जरा म्हणा की जरा मुरायचा आहे का नाही? बाई म्हणली भात झालाय पण जरा मुरतोय. मी म्हणलं बरं झालं. कसा मुरतोय मला दाखवा. झाकण उघडलं. भात मुरल्याला दिसतो का? नाही. मुरल्याशिवाय चांगला लागतो का? नाही. गुलाबजाममध्ये पाक मुरतो का? मुरतो. मुरलेला पाक दिसतो का? नाही दिसत.
नसतो का? असतो. पाक मुरल्याशिवाय गुलाबजाम गोड लागतो का? नाही लागत. लाडूमध्ये पाक मुरतो का? मुरतो. मुरलेला दिसतो का? नाही. नसतो का? जसा लाडूतला पाक मुरलाय पण दिसत, मग खाताना अनुभव येतो. आता त्यांचं सांगितलं बरं का. आता तुमचं सांगतो. तुमच्याकडे शब्द आहे आहे काय? काळजी करू नका. काय आहे? निवडणूक झाली आणि आम्ही विचारलं कसं काय? लोक म्हणले तात्या कुठं तरी पाणी पाणी कुठं तरी मुरतंय. म्हणलं कुठं मुरतंय? निकाल्या दिवशी कळतंय कुठं मुरतंय. म्हणजे काय? मुरणं म्हणजे काय? मुरणं म्हणजे संपृक्त होणं, परिपूर्ण होणं. म्हणजे देवाच्या अनुभवानं मन परिपक्व झालं की जे राहिलं तेच खलास. आता एक दृष्टांत सांगतो, ठेवा संपवतो. दृष्टांत काय? मिठानं विचारलं पाणी कुठं आहे? पाणी कुठं आहे? लोक म्हणले हांड्यात भरून ठेवले. मीठ हांड्यापाशी गेलं, हांड्याच्या काठावर चढलं. म्हणलं पाणी कुठं आहे? ठीक आहे. म्हणलं मला कळत नाही. उडी टाक. उडी टाकली. आता पुढं आहे का? पाण्यात उडी टाकल्याशिवाय मिठाला पाणी कळेल का? नाही कळणार. पाण्यात उडी टाकल्यावर कळेल का? नाही कळणार. कसं आहे का? पाण्यात उडी टाकल्याशिवाय मिठाला पाणी परोक्ष आहे, अप्रोक्ष नाही. पण पाण्यात उडी टाकलं मीठ राहतं का? नाही राहत. नसतं का? नसतं का? असतं. मीठ असतं का? पाणी असतं? पाणी असतं. पाण्यात मीठ गेलं की मीठपणानं राहत. तसं देवाच्या स्वरूपामध्ये साधक गेला की साधक वेगळा राहत नाही. तो देवाच्या अनुभवानं परिपक्व होतो. त्याला म्हणतात मग देव उरे त्याची. आता एक शेर आहे का आणि सेवा संपली. शेर काय आहे का? शेर चांगला आहे का? आहे का? ते काय म्हणतात टाईप करायचं काय? नाही हे हे टाईप होत आहे का? होत आहे का? नाही व्हिडिओ होते चालू होत आहे ना? उद्या म्हणजे तुम्हाला पण ऐकायला नको. आपलं शेर ऐका चांगला. तात्या पाठ करा. ढूंढा सारे जहां में. ऐका. ढूंढा सारे जहां में लगा पता तेरा नहीं. जब पता तेरा लगा तब पता मेरा नहीं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. बोला पुंडरी गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता उभा राहता येत नाही. उभा राहिलो ना कोणत्या क्षणी पडेल सांगता येत नाही मला. पण शेजारी चौकदार दुसरा असला तरी आमचा लागतो बरं का. पण हा चौकदार मला आवडला. खरंच आवडलं बरं. खोटं नाही. कोणतं चौकदार? बोते. वा चांगला पप्पा. काय अलीकडले सगळे चौकदार नकली आहेत. उगत डोक्यावर पगडी घालत्यात, गळ्यात त्या मोत्याच्या माळा कायनू वायनू, कानात कुंडलं आणि पावडर बिवडर थापून येते डोक्याला. मेकअप करते. त्या पप्पाच्या बघितलं संप्रदाय काय फेटा कुंडलाय. मला बरं वाटलं. मला वाटलं आता आपल्या गाडीत घालून न्यावं त्याला. काय परवा कीर्तन केलं बोरीला, काजड बोरी. तर 15 मिनटं बोललो. नंतर ते माझा उजवा खोबा एवढा कड आला म्हणता. वैष्णव होता. वैष्णव हात धरला.
त्यानं हात धरला तरी मी 40 मिनिटाच्या पुढं बोलू शकलो नाही. आज निदान 60 मिनिटाकडे आले कसं तरी. त्यामुळे आपलं कीर्तन कमी करतो. जेवढं झालं तेवढं गोड मानून घ्या बरं का आप्पा. चालतंय ना? पण केलं तर चालतंय ना? पैसे कमी देणार नाही. हा वैयक्तिक सप्ताह आहे. मला येता आता दिगंबर बन सांगितलं वैयक्तिक सप्ताह महत्त्वाचा आहे. कारण का त्याच्यासाठी प्रमाण आहे दाता तोची एक दाना नारायणा. या भागातल्या लोकांसाठी 7 दिवस पर्वणी आहे. घरात बसून ऐकायला मिळते. दान खूप आहे. आता दानाचे प्रकार सांगत नाही, पण त्यामध्ये ज्ञानदान सगळ्यात महत्त्वाचं. ज्ञानदानापेक्षा नामदान महत्त्वाचं. नारायणा स्मरवी. अजून ऐका, आपल्या जीवनामध्ये जे धन मिळतं ते धन 5 ठिकाणी विभागायचं असतं. धनाचे 5 विभाग करायचे. धर्माय 20% धर्मासाठी, यशसे 20% आपल्या उद्योगासाठी, 20% अर्थाय. यशसे अर्थाय म्हणजे काय? त्याला म्हणतात पुनर्गुंतवणूक. असं आहे. काय म्हणतात त्याला? नाही, मला शब्द येईल. आपण घरात पैसे घालतो त्याला काय म्हणायचं? इन्व्हेस्ट. हां, इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट पैशात पैसा गुंतवायचा 20%. झालं का? धर्माय, अर्थाय, यशसे, कामाय. कामाय म्हणजे आपल्या इच्छा. घरात सोफा सेट पाहिजे, गाडी पाहिजे. आणि 5वा स्वजनाय. स्वजनाय म्हणजे आपल्या कुटुंबासाठी. या 5 जणांमध्ये धर्माचा नंबर पहिला आहे. धर्माय. पहिले 20% धर्मासाठी काढून ठेवा. म्हणजे याचा अर्थ असा आहे, तुम्हाला जर कंपनीमध्ये 20,000 पगार असला तर दर महिन्याला 4,000 बाजूला ठेवा. आणि वर्षाची बारचोक 50,000 सप्ता करा. होय होय, एवढं करा हो. पण हे आप्पाला मानलं, त्यांची माझी ओळख बी नाही. म्हणजे त्यांनी मला पाहिलं, त्यानं मानलं. त्यांनी आपल्या जीवनातला 5वा हिस्सा धर्मासाठी शिल्लक ठेवलेला. मला यांनी सांगितलं, म्हणले वैयक्तिक करतात. याच्यामध्ये ज्यांनी अन्नदान केलं तेही भाग्यवान आहे. आता पुढे ऐका, तुम्ही जर धन 5 ठिकाणी विभागलं नाही तर ते 5 ठिकाणी जातं. कुठं जातं? दायाद राजा चोर आगी, अधर्मे रोग संचरे अंगी. हे 5 जण विभागी द्रव्यनाशा लागी प्रवृत्त. तुम्ही जर 5 ठिकाणी दिले, 5 ठिकाणी जातं. कुठं कुठं? दायाद. दायाद म्हणजे भावकी. राजा इन्कम टॅक्स. चोर 3रा हिस्सा चोर नेतात. अधर्मीय रोग. लक्षात ठेवा, 20% भावकीला जातं, 20% राजाला जातं, 20% चोराला जातं, 20% डॉक्टरकडे जातं. आणि राहिलेले 20% आग लागते. म्हणून धर्मात खर्च करा. तुकाराम 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 तुकाराम.